सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। गेल्या अनेक दिवसांपासून बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने धुमाकूळ घातला असून केज तालुक्यातील येवता शिवारात ढगफुटी सदृश्य चित्र झाल्याने सर्व काढणीस आलेली सोयाबीन पाण्याखाली गेली आहे आणि आता काढणीसाठी शेतात जाता येत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाने 50,000 रुपये हेक्टरी अनुदान जाहीर करावे याची शेतकऱ्यांमधून मागणी जोर धरते आहे। शेतकऱ्यांनी केलेला वार्षिक खर्च पाण्यात गेला, यामुळे शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना अनुदान जाहीर करावे अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून ऐकाव्यास येत आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस उघडण्याचं नाव घेत नाही। दररोज पाऊस चालू असल्याने हातात आलेले सोयाबीनचे पीक आज डोळ्यासमोर पाण्यात जाताना दिसतंय। यावेळी येवता सज्जाचे तलाठी घुले साहेब आणि ग्रामविकास अधिकारी सोनवणे साहेब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली असता ग्रामविकास अधिकारी यांना सुद्धा गहिवरून आलं की काढणीस आलेले पीक आज शेतकऱ्यांच्या हातचे जाते। यामुळे शासनाने सरसकट अनुदान जाहीर करावे अशी शेतकऱ्यांमधून मागणी जोर धरतीये आणि असे न झाल्यास शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचं देखील बोलले जाते। यावेळी ग्रामविकास अधिकारी, तलाठी आणि ग्रामस्थ यांनी येवता शिवारात शेतकऱ्यांच्या थेट शेतात शिरून पंचनामा केला। यावेळी शेतकऱ्यांच्या शेतातील गुडघाभर पाण्यात शिरून शेतातील शेवाळलेल्या जमिनीची पाहणी केली। यावेळी शेतात जर शेवाळ येत असेल तर किती दिवसांपासून या शेतात पाणी साचले याचा अंदाज यावरून येतोय की सतत 15 ते 20 दिवस या शेतात पाणी साचलेले आहे। यामुळे शेतातील पीक 40% पेक्षा अधिक सोयाबीनसह इतर पिकांचे नुकसान झाले असे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले। त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी प्रतिक्रिया जनतेतून येते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट वसंत सोनवणे, केज, बीड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.